प्रवास आम्हाला अगदी म्हणजे थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल, कारण मराठी गझलचं विद्यापीठ आपण सुरेश भटांना असं म्हणूया की ज्यांनी ही गझल म्हणजे गझलेची बाराखडी लिहूनही मराठी कवी साहित्यिक म्हणजे जे जे कोणी लिहू पाहत होतं त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवली आणि त्यांना लिहितं केलं. आणि तुम्ही त्यांच्या सोबत इतकी वर्ष होतात, नंतर त्यांच्या गझल तुम्ही इतक्या कंपोज केल्या, गायल्या आणि पुढे मग इलाही असतील, मग संगीताताई असतील, अशा असंख्य गझलकार होते. तर ही काय म्हणजे हा प्रवास कसा होता? तुला आश्चर्य वाटलं की शाळेत जाणारा पहिला मी होतो. आमच्या घरातला. गावातही फार नव्हते, पण आमच्या घरात शाळेत जाणारा पहिला मी होतो. आणि अशा प्रकारे शहरात आल्यावर, अमरावतीला आल्यावर एक मोठं असं खुलजा सिमसिम सारखं सगळं सांस्कृतिक दालन उघडं झालं. मग तिथे मोठ्या मोठ्या मैफिली व्हायच्या, संगीताचे जलसे व्हायचे, उरसात कवाल्या व्हायच्या, संगीताचे कार्यक्रम व्हायचे, गझलच्या मैफिली व्हायच्या, मुशायरे व्हायचे. सगळं मी अध्याशासारखं ऐकायचो. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये कार्यकलापात शास्त्रीय संगीत शिकत होतो. पण तेव्हा सुरेश भट अमरावतीचे म्हणून भेट सुरेश भटांची झाली. आणि मग मराठी गझल पहिल्यांदा माझ्या आयुष्यात मी त्यांच्या तोंडून ऐकली. आणि तिथे माझ्या आयुष्यामध्ये गझलचा सूत्रपात तिथे झाला. 9वी-10वीत असेल मी तेव्हा. आणि त्यांची ती पहिली गझल ऐकली मी. तीच माझ्या आयुष्यातली पहिली गझल आहे. काय शब्द आहेत पहा. जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही. बापरे. आता म्हणजे आता थरकाप होतो माझं. म्हणजे त्याचे शेर ऐकून. ते शेर असे रिलेट होतात आणि मनात भिनतात. जगत मी आलो असा की, जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही. एकदा 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 तुटलो असा की तुटलो असा, एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही. शेर ऐकवलं शेर. याला वा म्हणावं की काय दाद द्यावी, आहा म्हणावं की वा म्हणावं. अगदी असं आहे. अगदी संभ्रमात असतो आपण. एक शेर ऐक. वाटले मज गुणगुणावे, वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिराईत. आहा. वाटले मज गुणगुणावे, वाटले मज गुणगुणावे, गुणगुणावे, ओठ पण झाले तिराईत. सुचत गेली रोज गीते, सुचत गेल्या रोज गझला. मूळ सुचत गेली रोज गीतेच आहे, पण मी आपण त्याला गझल आठवतो त्याच्यामध्ये. सुचत गेली रोज गीते, मी मला सुचलोच नाही. एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही. अशी क्या बात.